मानसी आणि देवचा संसार बाहेरून पाहणाऱ्याला नेहमीचा आदर्श वाटायचा. देव हा उच्च पदावर कार्यरत सरकारी अधिकारी, उत्तम पगार, समाजात मान सन्मान, प्रशस्त घर, व्यवस्थित आयुष्य आणि त्याच्यामागे सावलीसारखी उभी असलेली मानसी. मानसी फार मोठी स्वप्न पाहणारी स्त्री नव्हती. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, शांत संसार, नवऱ्याचं प्रेम आणि मुलीचं सुरक्षित भविष्य. मानसी दिसायला सुंदर, उंच, गोरा रंग, हुशार. तिने लग्नानंतर आपलं पूर्ण लक्ष आपल्या फॅमिलीकडे ठेवलं. प्रत्येकाची काळजी घेणं, हवं नको ते पाहणं, देवची प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात देणं. देवही तिच्यावर तेवढंच प्रेम करायचा. त्यांच्या प्रेमाच्या वेलीवर 2 फुले बहरली होती. त्यांना सुंदर 2 मुली होत्या. आता मानसीचा जास्त वेळ मुलीमध्ये जात असे. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. मुलींची शाळा, देवचा डब्बा, सासू सासऱ्यांची जबाबदारी यातच पूर्ण वेळ निघून जात असे. हळूहळू देवकडे तिचं थोडंसं दुर्लक्ष झालं. दोन्ही मुली हुशार, संवेदनशील आणि आईवडिलांवर जीव टाकणाऱ्या. मानसीसाठी देव म्हणजे तिचं संपूर्ण जग होतं. देव ज्या कार्यालयात काम करत होता तिथेच त्याच्या विभागात एक वरिष्ठ महिला अधिकारी होत्या. त्या बुद्धिमान होत्या, आत्मविश्वासू, निर्णयक्षम होत्या. ऑफिसमध्ये सगळे त्यांचा आदर करत. सुरुवातीला दोघांमधला संवाद पूर्णपणे ऑफिशियली होता. फाईल्स, मीटिंग, निर्णय या सगळ्यामुळे दोघं जवळ आले. देवच्या आयुष्यात एक गोष्ट सतत कमी होत चालली होती. घरात मानसी त्याची काळजी घेत होती, पण देवच्या मनात काय चाललंय हे विचारायला, ऐकायला मानसीकडे वेळ उरला नव्हता. तिचं आयुष्य घर आणि मुलामध्ये अडकलं होतं आणि देवचं आयुष्य ऑफिस आणि प्रियामध्ये. मानसी आणि देवमध्ये निर्माण झालेला दुरावा नकळत एका नवीन वळणावर घेऊन गेला होता. स्वतःला सांगायचा, माझ्या आयुष्यात सगळं काही आहे, पण तरी काहीतरी कमी आहे. हीच पोकळी त्याला प्रियाकडे ओढू लागली. ऑफिसमध्ये मिळणारा आधार, समजून घेणारी भाषा, त्याच्या निर्णयांना मिळणारी दाद त्याला नव्यानं जिवंत करत होती आणि नकळत व्यावसायिक जवळकी भावनिक जवळकीमध्ये बदलली. तो चुकीचा आहे हे त्याला माहीत होतं. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार 2 चेहरे यायचे, मानसी आणि त्याच्या 2 मुली. तो अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारायचा, मी एका स्त्रीशी प्रामाणिक राहू शकत नाही का? मी इतक्या वर्षाच्या संसाराशी असा विश्वासघात करतोय का? पण भावनांनी त्याचा विवेक हळूहळू गिळून टाकला. मानसी मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ होती. मानसी नवऱ्याची सर्व कामे, सासू सासऱ्यांचे औषधपाणी, घरातील हवं नको आणि मुलींची जबाबदारी. ती रोज सकाळी उठून डब्बा करायची, मुलींचा अभ्यास पाहायची, देवसाठी चहा ठेवायची. प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात द्यायची. हे सर्व करताना तिचीही खूप धावपळ व्हायची, पण तिने स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही. तिला कधीही देववर संशय आला नाही. तिला वाटायचं, तो ऑफिसच्या तणावामुळे थोडा बदललाय. हल्ली देव शांत झाला होता हे तिला कधी कधी जाणवायचं, पण प्रत्येक जबाबदारी सांभाळता सांभाळता तीही थकून जायची आणि अंथरुणावर पडले की थकल्यामुळे कधी झोप लागे हे समजतही नव्हतं. स्त्री म्हणून तिने स्वतःला कधी प्रश्न विचारला नाही, कधी स्वतःच्या असण्याला महत्त्व दिलं नाही. ती फक्त पत्नी आणि आई होती. देव आणि प्रियामधलं नातं एवढं वाढत गेलं की देवला प्रियाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. तो आपलं लग्न झालं, आपली पत्नी आहे, आपल्याला 2 मुली आहेत हेही पूर्णपणे विसरून गेला होता. आपलं कुटुंब आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही त्याच्या लक्षात नव्हत्या. मानसी मात्र कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती. स्वतःला कितीही त्रास झाला तरी प्रत्येक जबाबदारी ती पार पाडत असे. देवने तर आजपर्यंत कोणतीच गोष्ट हाताने केली नव्हती. प्रत्येक गोष्ट त्याच्या हातामध्ये मिळत होती. एवढं सोन्यासारखं कुटुंब सोडून तो प्रियामध्ये अडकला होता. आजचा दिवस हा मानसीच्या आयुष्यातील काळा दिवस होता. तिच्या आयुष्यात हाही दिवस येईल याची तिने कधी कल्पना केली नव्हती. आज देव घरी लवकर आला. मानसी काही विशेष बनवण्याची तयारी करत होती. देव येऊन सोफ्यावर बसला. त्याने बॅगमधून काही पेपर बाहेर काढले. तोच मानसी त्याच्यासाठी पाणी आणि कॉफी घेऊन आली. देवने एक नजर तिच्यावरून फिरवली, तिच्या हातातील कॉफी घेतली आणि म्हणाला, मानसी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे.
मानसीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिला बसण्याचा इशारा केला. मानसी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसली. त्याने हातातील पेपर पुढे केले, पण बोलायला शब्द फुटत नव्हते. बोलणंही महत्त्वाचं होतं. त्याने नजर खाली केली आणि म्हणाला, माझं प्रेम दुसऱ्या कोणावर तरी आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे. मानसी काहीच बोलू शकली नाही. ती फक्त ऐकत राहिली. देवचं वाक्य तिच्या आयुष्यावर वीज बनून कोसळलं. मानसी, मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. त्या एका वाक्यात तिचं संपूर्ण आयुष्य थांबलं. कारण विश्वासघात हा इतका मोठा असतो की त्यावर पहिल्यांदा शब्द सापडत नाहीत. बायकोचा विचार नाही, पण मुलींचा तरी विचार. मानसी काहीच बोलली नाही. तिने स्वयंपाक केला, मुलींना जेवायला घातलं. ना स्वतः जेवली ना देवला वाढलं. तिने त्याच्याकडे पाहण्याचं कष्टही घेतलं नाही. देवला जाणवत होतं ती खूप दुखावली आहे. आपण तिच्यावर अन्याय करतोय. पण तोही त्याच्या प्रेमापुढे हारला होता. प्रेम कसलं ते तर एक आकर्षण होतं, पण त्याची त्याला जाणीव नव्हती. तो प्रियामध्ये एवढा गुंतला होता की त्याला चांगलं काय आणि वाईट काय याची जाणच राहिली नव्हती. मानसीने किचनमधलं सर्व आवरलं आणि जाऊन झोपली. झोप कसली येते ती फक्त अंथरुणावर लोळत होती. डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ती फक्त हाच विचार करत होती, मी कुठे कमी पडले, माझं काय चुकलं, ही कोणत्या चुकीची शिक्षा आहे. देव मात्र बराच वेळ हॉलमध्ये बसून होता. मानसीने देवकडं पाहण्याचं कष्टही घेतलं नाही किंवा देवला जाब विचारला नाही, कारण ती काही विचारण्याच्या मनस्थितीत नव्हती. देवही काही बोलला नाही, कारण त्याच्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नव्हते. जी स्त्री आपला विश्वास ठेवून या घरामध्ये आली ती आपली जबाबदारी होती, पण त्याच जबाबदारीपासून मी दूर जात आहे. तिचा कुठलाही विचार न करता आपण तिला निर्णय सुनावून मोकळे झालो. त्याला वाटलं होतं मानसी त्याला जाब विचारेल, काहीतरी बोलेल, भांडेल, पण ती तर जणू पुतळाच बनली होती. ना तिने भांडण केलं ना त्याला जाब विचारला. ती बिचारी स्वतःलाच दोष देत होती. देवलाही अपराधी वाटत होतं, पण प्रेमापुढे तो हरला होता. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. मानसीने कोणतेही आडेवेडे घेतले नाही ना त्याच्याकडे कोणती मागणी केली, पण त्यावेळी देवने एक गोष्ट फार मोठ्या मनाने केली असं समाजाला वाटलं. त्याने आपलं घर आणि 1.5 कोटी रुपयांची संपत्ती मुलीच्या शिक्षणासाठी मानसीच्या नावावर केली. कागदोपत्री पाहता त्याग मोठा होता, पण भावनिक वास्तव वेगळं होतं. मानसी स्वतःशीच विचार करत होती, मी पत्नी म्हणून अपयशी ठरले का? मी त्याला कमी प्रेम दिलं का? मी फक्त घर, स्वयंपाक आणि मुलीतच अडकले म्हणून तो दूर गेला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला कधीच मिळाली नाहीत. समाजाचा दुहेरी निकष. समाज देवला दोष देत नव्हता. लोक म्हणत होते, कमीत कमी मुलींसाठी संपत्ती दिली ना, तो जबाबदार आहे, तो वाईट माणूस नाही. पण कोणीही हा प्रश्न विचारत नव्हतं. मानसीला काय मिळालं? घर मिळालं, पैसे मिळाले, पण आयुष्यभरासाठी सोबत देणारा माणूस गेला. देव खरंच योग्य होता का? देवने जे केलं ते कायदेशीरदृष्ट्या योग्य असू शकतं. तो आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकतो. तो प्रेमासाठी वेगळं आयुष्य निवडू शकतो. पण यात त्या मुलींचा काय दोष होता? आणि मानसीचाही. मुलींना वडिलांचं प्रेम मिळालं ना मानसीला नवऱ्याचं प्रेम. नैतिकदृष्ट्या हा निर्णय सोपा नव्हता, कारण मानसीने त्याच्यासोबत वाईट वागणूक दिली नव्हती. तिने त्याचा अपमान केला नव्हता. तिने त्याला रोखलं नव्हतं. तिची एकच चूक होती, ती बदलली नव्हती. आणि आजच्या समाजात स्त्री बदलली नाही तर तिला मागे टाकलं जातं. देवने पैसा दिला, पण त्याने दिली नाही ती गोष्ट म्हणजे भावनिक जबाबदारी. मुलींना वडिलांचा आधार हवा असतो, बायकोला नवऱ्याची साथ हवी असते. घर आणि बँक बॅलन्स ही माणसाच्या तुटलेल्या मनावरची औषधं नसतात. देवने त्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी लग्न केलं. तो नवीन घरात गेला, नवीन आयुष्य सुरू झालं. पण त्याच्या मनात एक गोष्ट कायम राहिली. तो स्वतःपासून पळू शकला नाही, कारण त्याला माहीत होतं त्याच्या सुखाची किंमत 2 मुलींच्या डोळ्यातील प्रश्नांनी आणि एका स्त्रीच्या मोडलेल्या विश्वासाने दिली आहे. मानसी मात्र हळूहळू बदलत होती. सुरुवातीला ती कोसळली. ती अनेक रात्री रडली. मुली झोपल्या की तिला अश्रू आवरता यायचे नाहीत. पण एक दिवस तिने स्वतःला आरशात पाहिलं. ती म्हणाली, मी फक्त सोडलेली पत्नी नाही, मी 2 मुलींची आई आहे.
मला माझ्या मुलींसाठी उभा राहिलं पाहिजे. माझ्या मुलींना आई आणि वडिलांचं प्रेम मला द्यायचं आहे. त्यांची प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची आहे. मी असं तुटून जाऊ शकत नाही. देवनी मुलींचा विचार केला नाही, पण मला माझ्या मुलींना तुटू द्यायचं नाही. या जगातील प्रत्येक गोष्ट त्यांना द्यायची आहे. त्यांचं प्रत्येक स्वप्न मला जगायचं आहे. मी देवसाठी माझ्या मुलीवर अन्याय करू शकत नाही. मला त्यांच्यासाठी उभं राहावं लागेल. मानसीने त्या रात्री आपला निर्णय पक्का केला. आपल्या मुलींसाठी ती खंबीरपणे उभी राहिली. देव मात्र प्रियाच्या वागण्याने त्रस्त झाला होता. त्याला आता प्रत्येक क्षणोक्षणी मानसीची आणि मुलीची आठवण येत होती. मी हिरा सोडून काचेची निवड केली. मी मानसीला कधी समजू शकलो नाही. मानसीचे प्रेम समजू शकलो नाही. प्रेम हा दिखावा नसतो, तर आपल्या जोडीदाराला सुखात पाहणे म्हणजे प्रेम. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे म्हणजे प्रेम. त्याच्या सुखाचा आणि दुःखाचा साथीदार बनणे म्हणजे प्रेम. मी प्रेम कधी समजू शकलो नाही. प्रेम म्हणजे मानसीनं जे केलं ते प्रेम. देवला वाटलं त्याने संसार सोडला, पण खरं तर मानसीपासून नवरा गेला, मुलींपासून वडील दूर झाले आणि देवपासून शांत झोप गेली. ही कथा फक्त घटस्फोटाची नाही, ही कथा आहे स्त्रीच्या शांत त्यागाची, पुरुषाच्या भावनिक गोंधळाची आणि समाजाच्या सोयीस्कर नैतिकतेची. कधीकधी माणूस प्रेमासाठी घर सोडतो, पण आयुष्यभर मनातून घर काढून टाकू शकत नाही. मित्रांनो, सर्वप्रथम तुमची माफी मागते, कारण बरेच दिवस कथा टाकली नाही. आजारी असल्यामुळे टाकू शकली नाही, पण आजपासून नियमित कथा येईल. जर ही कथा आवडली तर कथेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन कथा आली की तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.